श्री गुरुचरित्र अध्याय 41. सायनदेवाची गुरुसेवा. काशी महायात्रा निरूपण. श्री गणेशाय नमः. नामधारकाने सिद्धाला विचारले, महाराज, तुम्ही श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या सान्निध्यात असताना माझ्या पूर्वजांपैकी कोणी त्यांची सेवा केली होती काय? सिद्ध म्हणाला, नामधारका, श्री गुरूंची कीर्ती वाढू लागली तेव्हा देशोदेशीचे लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले. तुझा सायनदेव नावाचा पूर्वज त्यावेळी वासर नावाच्या गावी राहत होता. त्याच्यावर आमच्या श्री गुरूंचे खूप प्रेम होते. श्री गुरूंचा महिमा ऐकून तो जेव्हा पहिल्यांदा गाणगापुरास आला तेव्हा नगरवेशीपासून मठापर्यंत साष्टांग दंडवत घालीतच गेला. त्याने श्री गुरूंचे भक्तिभावाने दर्शन घेतले. आपल्या केसांनी त्यांचे चरण पुसले. श्री गुरूंना पाहून त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. अंगावर रोमांच उभे राहिले. कंठ सद्गतीत झाला. त्याने श्री गुरूंना हात जोडून नमस्कार केला. त्यांच्या लीलांचे वर्णन करून त्यांची भक्तिभावाने स्तुती केली. अंतर्ज्ञानी गुरुदेवांनी त्याचे अंतःकरण जाणले. त्यांनी सायनदेवाला अभयदान दिले. आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवला व म्हणाले, तू माझा परमभक्त आहेस. तुझ्या वंशात गुरुभक्त पुरुष जन्माला येतील. आता तू संगमावर जा. तेथे स्नान करून अश्वत्थाची पूजा कर. आज तू माझ्याबरोबर भोजन करायचे आहे. श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार सायनदेव संगमावरून स्नान करून व पूजा करून मठात आला. त्याने श्री गुरूंची षोडशोपचारे पूजा केली. श्री गुरूंच्या पंक्तीत बसून भोजन केले. भोजनानंतर श्री गुरु शिष्यांसमवेत बसले असताना त्यांनी सायनदेवाला विचारले, तुझे नाव काय? गाव कोणते? तुझी बायको व मुले कोठे आहेत? तुझ्या घरी सर्व कुशल मंगल आहे ना? त्यावर तो म्हणाला, गुरुदेव, माझे नाव सायनदेव. मी उत्तर कांची येथे राहतो. मला बायको आहे, कन्या व पुत्र आहेत, बंधू आहेत. तुमच्या कृपेने ती सर्व मंडळी सुखात आहेत. माझे नातलग संसार सांभाळून आहेत. माझ्या मनात तुमच्या सेवेची अभिलाषा आहे, म्हणूनच मी येथे आलो आहे. श्री गुरु म्हणाले, बाबा रे, माझी सेवा करणे खूप कठीण आहे. मी कधी गावात राहतो तर कधी अरण्यात. तुला फार कष्ट पडतील, ते सहन होणार नाही. त्यावर सायनदेव निर्धाराने म्हणाला, मला कष्टाची पर्वा नाही. गुरुची सेवा करणाऱ्याला दुःख कसले? त्याच्यासारखा सुखी तोच. तुम्ही माझा अंगीकार करा. मी तुमची सर्व सेवा करीन. श्री गुरूंना त्याचे मन मोडवेना. ते म्हणाले, ठीक आहे, तुला जमेल ती सेवा कर. सायनदेव मठात राहून दृढ निश्चेने श्री गुरूंची सेवा करू लागला. असे 3 महिने लोटले. एके दिवशी श्री गुरूंनी त्याच्या धैर्याची परीक्षा पाहायचे ठरविले. सायंकाळच्या सुमारास संगमावर जाताना त्यांनी सायनदेवाला आपल्याबरोबर घेतले. तेथे पिंपळाखाली बसून त्याच्याशी वार्तालाप करू लागले. सूर्य अस्तास गेला. रात्र वाढू लागली. तेव्हा श्री गुरूंनी अजब लीला केली. अचानक वादळ उठले. वृक्ष उन्मळून पडतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. झंझावाताबरोबरच मुसळधार पाऊस पडू लागला. पावसात भिजल्यामुळे श्री गुरूंना थंडी वाजू लागली. सायनदेवाने त्यांच्यासाठी वस्त्राचा आडोसा केला. त्यांना वारा लागू नये म्हणून आड उभा राहिला. 2 प्रहर उलटले तरी पाऊस वारा थांबेना. तेव्हा श्री गुरु म्हणाले, सायनदेवा, थंडी सहन होत नाही. तू मठात जाऊन शेकण्यासाठी विस्तव घेऊन ये. जाताना दोन्ही बाजूस अजिबात पाहू नकोस. त्याप्रमाणे सायनदेव गावाकडे जायला निघाला. मुसळधार पावसाचे थैमान, सभोवती काळाकुट्ट अंधार, पायाखालची वाटसुद्धा नीट दिसत नव्हती. तरीही तो धैर्याने पुढे जात होता. मध्येच चमकणाऱ्या विजेने थोडे बहुत दिसायचे.
आणि पुनश्च काळोख व्हायचा. अशा प्रकारे वाटचाल करीत तो नगरद्वारी आला. वेशेवरील पहारेकऱ्यास हाक मारून सर्व वृत्तांत सांगितला. त्याने पुष्कळसे प्रदीप्त निखारे एका पात्रात भरले. त्यावर सुक्या लाकडाचे तुकडे पसरले. विस्तव विझू नये म्हणून त्यावर दुसरे आच्छादन घातले आणि ते पात्र सायनदेवाच्या हाती दिले. सायनदेव विजांच्या चमचमाटात मार्गक्रमण करीत संगमाकडे निघाला. तेवढ्यात त्याच्या मनात एक विचार आला. श्री गुरूंनी मला दोन्हीकडे पाहू नको असे का सांगितले? जिज्ञासेने त्याचे मन अस्वस्थ झाले. काय असावे बरे असा विचार करून त्याने दोन्हीकडे पाहिले आणि तो भयभीत होऊन जागच्या जागी थिजल्यासारखा उभा राहिला. साहजिकच आहे, दोन्ही बाजूस 5 फणा असलेले महानाग पाहून कोणीही भीतीने गारटणारच. कडाक्याच्या थंडीतही सायनदेवाच्या सर्वांगाला दरदरून घाम फुटला. त्या प्राणसंकटातून वाचण्यासाठी तो सैरावैरा पळत सुटला. तेव्हा ते सापही त्याच्याबरोबर धावू लागले. श्रीगुरूंचा मनोमन धावा करीत तो कसाबसा संगमावर पोहोचला. तेथे अनेक तेजस्वी ब्राह्मण श्रीगुरूंच्या सन्मुख बसून वेदपठण करीत आहेत असे दृश्य दिसले. जवळ जाताच श्रीगुरू एकटेच बसले आहेत असे दिसून आले. हा काय प्रकार आहे? तो दीडमूड झाला होता. श्रीगुरूंना पाहून त्याला धीर आला. मनातील दहशत निवळली. पर्जन्य ओसरला होता. मेघही पांगले होते. आकाशात पौर्णिमेचा चंद्र दिसत होता. छान चांदणे पडले. सायनदेवाने अग्नी प्रज्वलित केला. तेवढ्यात दोन्ही महानाग तेथे आले आणि श्रीगुरूंना वंदन करून निघून गेले. श्रीगुरू म्हणाले, या सर्पांना पाहून तू का भयभीत झालास? मी त्यांना तुझ्या रक्षणासाठीच पाठविले होते. आता घाबरू नकोस. गुरुसेवा किती कठीण असते हे कळले ना? म्हणून साधू सेवेचे व्रत विचारपूर्वक अंगीकारायचे असते. जो दृढ भक्तीने सेवा करतो त्याला कळी काळाचेही भय राहत नाही. सायनदेवाने श्रीगुरूंचे पाय धरले व म्हणाला, स्वामी, कृपा करून मला गुरुभक्ती कशी करावी ते सांगा, म्हणजे तुमची सेवा करताना माझे मन स्थिर राहील. श्रीगुरू म्हणाले, पहाट झाली आहे. ब्राह्म मुहूर्त हा सर्व उपासनांसाठी उत्तम फलप्रद मानला जातो. म्हणून तू एकाग्र चित्ताने श्रवण कर. गुरुभक्तीचा महिमा खूप थोर आहे. एके दिवशी शंकर आणि पार्वती कैलासावर एकांतात बसली होती. तेव्हा पार्वतीने विचारले, नाथ, गुरुभक्ती कशी करावी ते मला सविस्तर सांगा. शंकर म्हणाले, गुरुभक्तीचे महात्म्य काय वर्णन करावे? गुरुभक्तीने सर्वच साध्य होते. शिवतत्व आणि गुरुतत्व एकच आहे. अर्थात जगाचे कल्याण करणारी शक्तीच गुरुरूपाने समूर्त झालेली असते. गुरुभक्तीसारखी सुलभ उपासना नाही. तपश्चर्या, अनुष्ठाने यांना वेळ लागतो. यज्ञात विघ्ने उत्पन्न होतात. गुरुभक्तीचे तसे नाही. निर्मळ भावाने गुरुभक्ती करणाऱ्यास यज्ञ, तप, दाने, अनुष्ठाने या सर्वांचेच फळ लवकर प्राप्त होते. अल्पायासे महत् फलप्राप्ती अशी गुरुसेवेची श्रेष्ठ फलश्रुती आहे. त्या संदर्भातील एक कथाच सांगतो, ऐक. त्वष्टा हा ब्रह्मदेवाचाच अवतार होय. त्याला एक पुत्र झाला. तो सुंदर, सुशील आणि सर्व कर्मांत कुशल होता. त्याची मुंज झाल्यावर त्वष्टाने त्याला विद्याभ्यासासाठी गुरुगृही पाठविले. तो गुरुची अनेक प्रकारे सेवा करून शिक्षण घेऊ लागला. एके दिवशी प्रचंड पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे गुरुची पर्णकुटी ठिकठिकाणी गळू लागली. तेव्हा गुरुजी त्याला म्हणाले, या पर्णकुटीची प्रत्येक वेळी डागडुजी करावी लागते. तरीही पावसाळ्यात त्रास होतोच. म्हणून तू माझ्यासाठी गळणार नाही, कोसळणार नाही असे भक्कम घर बांध. ते सुंदर तसेच सर्व सुविधांनी युक्त हवे. गुरुपत्नी म्हणाली, वत्सा, तू माझ्यासाठी न विणलेली
न शिवलेली अशी प्रमाणबद्ध रंगीत चोळी आण. गुरुपुत्र म्हणाला, तू माझ्या पायात व्यवस्थित बसतील अशा पादुका घेऊन ये. त्या नेहमीच स्वच्छ राहिल्या पाहिजेत. त्या पायात घातल्यावर मला पाण्यावरून न बुडता चालता यायला हवे. त्या पादुका मला माझ्या इच्छेनुसार कुठेही घेऊन जातील अशा हव्या. गुरुकन्या म्हणाली, तू माझ्यासाठी 2 कर्णभूषणे आण. मला खेळण्यासाठी एक हस्तिदंती घरकुल आण. ते एका खांबावर उभे असावे. ते तुटणार नाही, नेहमी नवे दिसेल असे हवे. मी जेथे जाईन तेथे ते आपल्या आपण यावे. त्यात बसण्यासाठी पाट, ठाणवी आदी वस्तू असाव्यात. तू मला स्वयंपाक करायला शिकव. स्वयंपाकासाठी मला अशी भांडी आणून दे की पाक करताना त्यांना काजळी लागणार नाही आणि तयार केलेले पदार्थ त्यामध्ये नेहमी गरमच राहतील. त्या सर्वांचे म्हणणे मान्य करून तो शिष्य त्या वस्तू आणण्यासाठी निघाला. चालता चालता तो घोर अरण्यात प्रवेशला. त्याला चिंतेने ग्रासले होते. तो स्वतःशीच विचार करू लागला, मी तर लहान बालक आहे. मला साधी पत्रावळीही लावता येत नाही. तेथे या सर्व मागण्या कशा पूर्ण करणार? हे काम झाले नाही तर गुरुजी मला दोष देतील. कदाचित मला शापही देतील. मी काय करू? अंगात सामर्थ्य नसताना मी होकार तरी कसा दिला? आता कोणाला शरण जाऊ? गुरु कार्य होत नाही, मग जगून तरी काय उपयोग? त्यापेक्षा प्राणत्यागच करावा. त्याच्या मनात एकसारखे आत्महत्येचे विचार येऊ लागले. तेवढ्यात त्याला एक साधू भेटला. त्याची अवस्था जाणून तो म्हणाला, बाळा, तू कोण आहेस? चिंता व्याकुळ होऊन कोठे चालला आहेस? तुझ्या डोळ्यात हे अश्रू का? रडू नकोस. मला सगळं सविस्तर सांग बरं. साधूचे सांत्वनपर मृदू बोल ऐकून त्वष्टा कुमारास गलबलून आले. तो त्याचे पाय धरून म्हणाला, स्वामी, मला मोठी चिंता लागून राहिली आहे. तिचे निवारण करा. मला मार्ग दाखवा. काही पूर्व पुण्याई होती म्हणूनच या निर्मनुष्य अरण्यात तुमच्यासारख्या तपस्व्याचे दर्शन झाले. तुमच्या दर्शनाने मला धीर आला आहे. मी तुम्हाला शरण आलो आहे. माझी बाजू सांभाळा. स्वीकारलेले गुरुकार्य होत नाही म्हणून मी व्यथित झालो आहे. साधूने त्याला प्रेमाने जवळ घेतले. त्याच्या पाठीवरून मायेने हात फिरविला. त्याला अभय दिले. त्याच्याकडून सर्व वृत्तांत जाणून घेतल्यावर तो म्हणाला, बाळा, मी तुला एक उपाय सांगतो. त्याने तुझे सर्व कार्य होईल. तू काशी क्षेत्री जा. ते अत्यंत पवित्र आणि प्रभावी असे शिवपीठ आहे. तेथे विश्वेश्वराची आराधना कर. तो शंभू महादेव अतिशय दयाळू आणि शीघ्र प्रसन्न होणारे दैवत म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्याच कृपाप्रसादाने ब्रह्मदेवास सृष्टी निर्मितीचे आणि विष्णूला तिचे पालन करण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले. साधूने त्वष्टा कुमारास काशी क्षेत्राचे महात्म्य नीट समजावून सांगितले. तेव्हा तो म्हणाला, हे अवधूता, मी तर अरण्यात आहे. काशी कोठे आहे तेही मला माहीत नाही. मी काय करू? तुम्हाला तुमची कामे असतील. तुम्ही मला तेथे न्या असे मी कसे सांगू? साधू म्हणाला, एवढेच ना, मी तुला तेथे नेतो. तुझ्या निमित्ताने मलाही यात्रा घडेल. काशी क्षेत्री जाणे घडले नाही तर मनुष्य जन्म व्यर्थ समजावा. साधूने त्या शिष्याला योग सामर्थ्याने तत्काळ काशी क्षेत्री नेले. मग तेथे प्रस्थापित अनेक शिवलिंगांचे कोणत्या क्रमाने दर्शन घ्यावे ते समजावून सांगितले. तो म्हणाला, प्रथम मणिकर्णिकेत स्नान करून विनायकाचे व पांचाळेश्वराचे दर्शन घ्यावे. महाद्वारातून विश्वेश्वराचे दर्शन घेऊन पुन्हा गंगातीरी यावे. मणिकर्णिका तीर्थात स्नान करून मणिकर्णिकेश्वराची पूजा करावी. तेथून पुढे कंबलेश्वर, वासुकीश्वर, पर्वतेश्वर, गंगा केशव, ललिता देवी,
जरासंधेश्वर, सोमनाथ, शूळकंटकेश्वर, बाराहेश्वर, ब्रह्मेश्वरी, अगस्तेश्वर, हरिहरेश्वर, वैजनाथ, ध्रुवेश्वर, गोकर्णेश्वर, हाटकेश्वर, अस्थिक्षेप, तटाकेश्वर, किंकरेश्वर, भारभूतेश्वर, चित्रगुप्तेश्वर, पाशुपतेश्वर, पितामहेश्वर, कल्लेश्वर, चंद्रेश्वर, विश्वेश्वर, विघ्नेश्वर, अग्नीश्वर, नागेश्वर, हरिश्चंद्रेश्वर, चिंतामणी विनायक, सोमनाथ विनायक, वसिष्ठ, वामदेव, त्रिसंधेश्वर, विशालाक्ष, धर्मेश्वर, विश्वबाहू, आशाविनायक, वृद्धादित्य, चतुर्वक्त्रेश्वर, ब्रह्मेश्वर, मनप्रकामेश्वर, ईशानेश्वर, चंडीश्वर, भवानी शंकर, धुंडीराज, राजराजेश्वर, लागुलेश्वर, नकुलेश्वर, परान्नेश्वर, परद्रव्येश्वर, पाणीग्रहणेश्वर, गंगेश्वर, मोरेश्वर, ज्ञानेश्वर, नंदिकेश्वर, निष्कलंकेश्वर, मार्कंडेयेश्वर, असुरेश्वर, तारकेश्वर, महाकाळेश्वर, महेश्वर, मोक्षेश्वर, वीरभद्रेश्वर, अविमुक्तेश्वर, पंचविनायक, आनंदभैरव अशी अंतर्गृहाची यात्रा करून पुन्हा काशी विश्वनाथाचे दर्शन घ्यावे. तेथील मुक्तिमंडपात उभे राहून अंतर्गृह्यस्य यात्रेयं यथावद्या मया कृता न्यूनातिरिक्तया शंभू प्रियतामनया विभुः हा मंत्र म्हणावा. विश्वनाथाला नमस्कार करून काशीतील दक्षिण मानस यात्रा करावी. आधी मणिकर्णिका तीर्थात स्नान करावे. मग विश्वनाथाची पूजा करून यात्रेचा संकल्प करावा. यात्रारंभी मोदादी पंचविनायकांचे दर्शन घ्यावे. मग पुढीलप्रमाणे लिंगांचे दर्शन घ्यावे. धुंडीराज, भवानीशंकर, दंडपाणी आणि विशालाक्ष. नंतर धर्मकूपात स्नान करून श्राद्धादी विधी करून अनुक्रमे धर्मेश्वर, गंगा केशव, ललितादेवी, जरासंधेश्वर, सोमनाथ, वाराधृश्वर, दशाश्वमेघतीर्थ, दशाश्वमेघेश्वर, प्रयागतीर्थ, प्रयागेश्वर, शीतलेश्वर, बंदीदेवी, सर्वेश्वर, धुंडीराज, तिळभांडेश्वर, रेवाकुंड, मानसकुंड, मानसेश्वर, केदारकुंड, केदारेश्वर, गौरीकुंड, वृद्ध केदारेश्वर, हनुमंतेश्वर, रामेश्वर, कृमिकुंड, सिद्धेश्वर, स्वप्नकुंड, स्वप्नेश्वर, संगमतीर्थ, संगमेश्वर, लोलार्ककुंड, गतिप्रदीपेश्वर, अर्कविनायक, पाराशरेश्वर, सन्निहत्यकुंड, कुरुक्षेत्रकुंड, अमृतकुंड, दुर्गविनायक, 64 योगिनी, कुक्कुटद्विज यांचे दर्शन घ्यावे. कुक्कुटद्विजांना वंदन करून पुढील मंत्र म्हणावा. वाराणस्यां दक्षिणे भागे कुक्कुटो नाम वै द्विजः तस्य स्मरणमात्रेण दुःस्वप्न सुस्वप्नो भवेत. तेथून गोबाई, रेणुका, शंखद्वारकुंड, शंखविष्णू, कामाक्षीकुंड, कामाक्षी देवी, अयोध्याकुंड, सीताराम, लवांकुशकुंड, लवांकुश, लक्ष्मीकुंड, लक्ष्मीनारायण, सूर्यकुंड, सांबादित्य, वैद्यनाथकुंड, वैद्यनाथ, गोदावरीकुंड, गौतमेश्वर, अगस्तीकुंड, अगत्तेश्वर, शुक्रकुंड, शुक्रेश्वर, अन्नपूर्णा, धुंडीराज, ज्ञानकुंड, ज्ञानेश्वर, दंडपाणी व आनंदभैरव या क्रमाने दर्शन घेऊन विश्वनाथाच्या मंदिरात जावे. अशा प्रकारे दक्षिण मानस यात्रा पूर्ण होते. कुंडामधील जलाने स्नान करून मगच त्या सन्निध अधिष्ठित असलेल्या देवतेचे दर्शन घ्यावे. त्यानंतर उत्तर मानस यात्रा करावी. प्रथम पंचगंगा संगमा तीर्थात म्हणजेच
गंगा, यमुना, सरस्वती, किरणा आणि धूत पापा यात स्नान करावे. तेथून अनुक्रमे बिंदू माधव, नृसिंह, मंगळागौरी, गभस्तेश्वर, मयूखादित्य यांचे पूजन करून विश्वेश्वराचे दर्शन घ्यावे. मुक्तिमंडपात उत्तर मानस यात्रेचा संकल्प करून यात्रेस निघावे. मग अनुक्रमे आदित्य, अमर्दकेश्वर, पापभीश्वर, नवग्रह, काळभैरव, क्षेत्रपाळ, काळकुंड, काळेश्वर, हंसतीर्थ, कृत्तिवासेश्वर, शंखकुंड, रत्नेश्वर, सीतेश्वर, दक्षेश्वर, चतुर्वक्त्रेश्वर, वृद्ध काळकुंड, काळेश्वर, अपमृत्येश्वर, मंदाकिनी तीर्थ, मध्यमेश्वर, जंबुकेश्वर, वक्रतुंड, दंडखातकुंड, भूतभैरव, ईशानेश्वर, जैगीशव्य गुहा, घंटाकुंड, व्यासेश्वर, कंदुकेश्वर, ज्येष्ठकुंड, ज्येष्ठेश्वर, सप्तसागरतीर्थ, वाल्मिकेश्वर, भीमलोटा, भीमेश्वर, मातृपितृकुंड, पिशाचमोचन तीर्थ, कपर्देश्वर, करकोटककुंड, करकोटकेश्वर, ईश्वर गंगातीर्थ, अग्नीश्वर, चक्रकुंडतीर्थ, उत्तरार्क, मत्स्योदरकुंड, ओंकारेश्वर, कपिलेश्वर, ऋणमोचनतीर्थ, पापविमोचनतीर्थ, कपालमोचनतीर्थ, कुलस्तंभ, वैतरणीतीर्थ, कपिलधारातीर्थ, वृषभध्वज, ज्वाला नृसिंह, वरुणासंगमतीर्थ, केशवादित्य, आदिकेशव, प्रल्हादतीर्थ, प्रल्हादेश्वर, त्रिलोचनेश्वर, असंख्यातेश्वर, महादेव, द्रुपदेश्वर, गंगेश्वर, यमुनेश्वर, सरस्वतीश्वर, काम्यतीर्थ, कामेश्वर, गोप्रतारतीर्थ असे भ्रमण करीत पुनश्च पंचगंगा संगम तीर्थी यावे. तेथे स्नान करावे. मग मणिकर्णिका तीर्थात स्नान करून जलशायी, हनुमंत, मोदादी पंचविनायक, अन्नपूर्णा, धुंडीराज, ज्ञानकुंड, ज्ञानेश्वर, दंडपाणी, पंचपांडव, द्रौपदी द्रुपद विनायक, आनंदभैरव आणि अविमुक्तेश्वर यांचे दर्शन घेऊन पुन्हा विश्वनाथाच्या मंदिरात जावे. अशा प्रकारे उत्तर मानस यात्रा पूर्ण होते. विश्वनाथाला वंदन करून पुढील प्रमाणे प्रार्थना करावी. उत्तर मानस यात्रेयं यथावद्या मया कृता न्यूनतिरिक्तया शंभू प्रियतामनया विभुः. देवाला साष्टांग नमस्कार करून पंचक्रोशीतील पवित्र स्थानांची यात्रा करावी. सिद्ध म्हणाला, नामधारका, गुरुचरित्र श्रवण करण्याची अवस्था पाहून मी प्रसन्न झालो आहे. तुला चारी पुरुषार्थ साध्य होतील असा माझा आशीर्वाद आहे. अध्याय 41 समाप्त. या अध्यायाच्या श्रवणाने पठणाने गुरुसेवा घडेल, काशी महायात्रेचे पुण्य मिळेल.